प्रश्न एकदा वाचून घ्या. एका जागी 20 कबूतर आहेत, 10 गाई आहेत, 15 कुत्रे आहेत आणि काही आपल्याला म्हशींचा आकडा दिलाय का हो? काही म्हशी आहेत म्हणले, म्हणजे मोग मी सांगितले फक्त. जर त्यांच्या पैरोंकी कुल संख्या म्हणजे पायांची जर संख्या मोजली ती डोक्यांच्या संख्येपेक्षा 125 जास्त आहे म्हणते. म्हणजे उगं थोड्या वेळासाठी असं समजा की 25 डोके आहेत तर 150 पाय असतील की नाही का? तर पाय हे डोके, शिर म्हणजे काय डोके, पैर म्हणजे काय तर पाय. त्याचं वाक्य असं आहे, पायांची संख्या डोक्यांच्या संख्येपेक्षा 125 जास्त आहे. उगा आपण डोके धरले 25 तर पाय मग 125 जास्त म्हणजे 150 असतील की नाही. आता ह्याच पद्धत कशी आहे की पण आपण पर्याय एक एक चेक करू. आता काढणं काय बघा, मशीनची संख्या काढायची, म्हैसोची संख्या काय करू मला की नाही. मग उगा थोड्या वेळासाठी उगा 10 सेकंदासाठी असं समजू की आपल्याकडे 8 म्हशी आहेत. मग किती आहेत? आलं तर ठीक आहे, तर सोडून देऊ ना आपण मग ते. मग आता बघा आपल्याकडे हाय कोण कोण बघा. एक पहिल्यांदा आहेत कबूतर दिलेत 20, त्याच्यानंतर गाय दिल्यात ती 10, त्यानंतर दिलेत कुत्ते ती दिलेत 15. आता म्हैस आपण धरू किती, उगं धरू थोड्यासाठी 8. तर हे जे डोके आणि पाय, शिर म्हणजे डोके, काही शिर म्हणजे काय, पैर म्हणजे काय तर पाय आणि शिर म्हणजे काय तर डोके. तर कबुतराचे डोके किती? 1. अहो कबूतर किती आहेत? 20 कबुतराचे डोके किती झाले? गाईचे, कुत्र्याचे आणि म्हशींचे. आता बघा पायांची संख्या वाढला. आता कबुतराला पाय किती असते पक्का? तर 20 कबुतराचे पाय किती झाले? 10 गाईचे पाय. एका गाईला पाय किती? 4च्या हिशोबाने 10 गाईचे पाय किती? कुत्र्याला पाय किती? 15च्या हिशोबानं. 4च्या हिशोबानं 15 कुत्र्याचे पाय किती? 8 म्हशी आहेत तर 8 म्हशीला पाय किती? तर 8 चोख. आता फक्त एक झालं पाहिजे. काय म्हणते बघा, पायांची संख्या डोक्यांच्या संख्येपेक्षा किती जास्त आहे? 125. म्हणजे इथला आकडा इथल्या आकड्यापेक्षा 125 जास्त असायला पाहिजे. येते का बघू, चेक करायला पैसे पडेल बघू. तर फक्त आपण बेरीज करा. 8 आणि 5 13ला. अच्छा 1 आणि 1 2 आणि 1 3 आणि 2 5. आता पाय किती होतात बघा, 40 आणि 40 आपले असं करा. बेस 2 असे 2, 6 आणि 3 9, 9 आणि 4 13, 13 आणि 4 17. 53 मध्ये 125 घातल्यास 172 येते का हे आपल्याला चेक करायचं. तर ही आकडा पायाची संख्या डोक्यांच्या संख्येपेक्षा 125 जास्त असा म्हणते की नाही. तर 125 प्लस 153 125 प्लस 53 करून बघा. 5 आणि 3 किती होत आहे? कार्यक्रम फिसकाला की 53 पेक्षा 125 जास्त ही का? हो का नाही? म्हणजे हे आपलं उत्तर असेल का हो? हे सोडून दिलं, ह्याला बाजूला काढला. आता सगळं बाजूला निघाला आहे. म्हणजे ही आपलं उत्तर नाही. दुसरा पर्याय कोणता आहे? 5. 5 थोड्या वेळासाठी 10 म्हशी 5 आहेत. ह्याच्यात तर काही फरक पडणार नाही आकड्यामध्ये. तर म्हशीचे डोके किती आणि म्हशीचे पाय किती? म्हशी किती आहेत? म्हशी किती आहेत? म्हशींचे पाय किती? ही आकडा, ही जी आकडा आहे ह्या आकड्यापेक्षा किती जास्त असावं? 125 जास्त असा ना. म्हणजे ह्याच्यामध्ये 125 घातले की ही येते का चेक करायचं फक्त आपण. तर करा. 5 आणि 5 10ला. अच्छा 1 आणि 1 2 आणि 1 3 आणि 2. आता 50 प्लस 75 125 होते की नाही? 50 आणि 125 50 आणि 125 200 होते. पलीकडला आकडा 200 होऊच शकत नाही. शेवटी शून्य आहे सगळ्याच्या. कार्यक्रम फिसकाला की तरी का तरी बेरीज केल्या शेवटी शून्य येणार आहे की नाही. 50 मध्ये 125 घातल्या शेवटी शून्य येते का? म्हणून पवार सोडून दिला. पण हे कोण? म्हशीचा आकडा. तिसरा आकडा बाजूला घ्या. किती? तर म्हशीचा डोके किती, म्हशीचे पाय किती. इथला आकडा इथल्या आकड्यापेक्षा 125 जास्त आहे का एकच चेक करायचा आहे. अधिकली बेरीज करा. 5 आणि 5 1 आणि 1 2 आणि 1 3 आणि 2 5. 0ला 0 4 आणि 6 10 10 आणि 4 14 14 आणि 4 18. 55 प्लस 125 180 होते का हे चेक करायला पैसे पडणार आपल्याला. मग करू का चेक? मग 55 मध्ये 125 घालून बघा 180 होते का बघा. 5 आणि 5
10 शून्य 8 1 5 2 7 1 8 81 काका ओळखी झाला की नाव म्हणजे पायांची संख्या डोक्यांच्या संख्येपेक्षा सवाशन जास्त आहे की नाही म्हणून उत्तर कोण आहे आपलं